आय जिथे जिथे वापरला जातो आहे, ए आयमुळे आताच काल एक न्यूज आयटम आली आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा आय टी कंपनीजचे स्टॉक्स इम्पॅक्ट झाले. कारण द वे आय टी सर्व्हिसेस विल बी डन इन द फ्युचर इट सेल्फ विल चेंज. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी देर इज ऑल्सो अमाऊंट ऑफ फिअर ए आयमुळे सगळ्यात बदलून जाईल आणि थिंग्स लाईक दॅट. सो जस्ट गिव्ह अ व्ह्यू ऑन फॉर द जनरल पब्लिक अबाउट व्हॉट यू आर सीइंग ऑन ए आय. सो आता मागच्या 3 वर्षामध्ये आपण नवीन प्रकारचं ए आय बघतोय. त्याला आपण ब्रॉडली जनरेटिव्ह ए आय म्हणू. ए आय ऑफकोर्स 60 वर्षापासून लोक ए आयमध्ये काम करत आहेत. पण मागच्या 7-8 वर्षांमध्ये नवीन प्रकारचा ए आय म्हणजे न्यूरल नेटवर्क्सवरती बेस्ड डीप लर्निंग बेस्ड अल्गोरिथम्स करून नवीन प्रकारचा ए आय लक्षात आला. आणि मागच्या 3 वर्षापूर्वी ChatGPT जेव्हा बाहेर आलं तेव्हा सगळ्यांच्याकडे हा नवीन ए आय जनरेटिव्ह ए आय जे आपण म्हणतो ते बऱ्यापैकी अवेलेबल झालं. तर जनरेटिव्ह ए आयमधनं बऱ्याचशा नवीन गोष्टी करणं शक्य आहे, ह्याच्यात काहीच वाद नाही आहे. ह्युमन प्रोडक्टिव्हिटी प्लस ए आय, ह्युमन प्लस ए आय या प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपण सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत काय असेल तर हा इंजिन जे आहे त्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता त्यांनी सगळे मासिकं सगळे विकिपीडिया या सगळ्या बघून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे खूपच पॉवरफुल असा इंजिन आपल्या सर्वांना हाताशी आलेला आहे. सो ऑफकोर्स इट्स लाईक हॅव्हिंग अ जिनी. तुम्हाला जर कोणी सेवक मिळाला जो किंवा इंटर्न मिळाले ते एकाच वेळेस 10 लोकांचं काम करणार आहे, ऑफकोर्स यू वूड वॉन्ट टू डू इट. सो प्रत्येकाची प्रोडक्टिव्हिटी ए आयमुळे सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह होऊ शकते, याच्यात काहीच म्हणजे याच्यात देर इज नो डाऊट. 100% हे होणार आहे. ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हा एक प्रश्न सगळ्यांना असतो. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं सांगतो की आपण जर विचार केला, वर्क इज अ प्रॉडक्ट ऑफ प्रोडक्टिव्हिटी मल्टिप्लाइड बाय एफर्ट. एफर्ट मराठीत त्याला काय म्हणायचं मला लक्षात नाही येते, पण ठीक आहे. एफर्ट मल्टिप्लाइड बाय प्रोडक्टिव्हिटी इज टोटल वर्क डन. तर आता कसं झालं आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे त्यामुळे त्याच कामासाठी एफर्ट कमी होणार आहे, त्याच्यात काहीच वाद नाही. पण जर तुमच्याकडे सम एफर्ट तुमच्याकडे एफर्ट आहे, म्हणजे तुमच्याकडे 24 तास आहेत, तुमच्याकडे एवढा वेळ आहे आणि तुमच्याकडे सुपर प्रोडक्टिव्हिटी अवेलेबल आहे, तर तुम्हाला काम जितकं करू शकतात तेवढी क्षमता जास्ती वाढलेली आहे. सो मोर वर्क कॅन बी डन फॉर द सेम एफर्ट बिकॉज ऑफ हायर प्रोडक्टिव्हिटी. हा त्याच्यातला मेन इक्वेशन आहे. आता मग ह्याच्यामुळे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत, समजा यंग लोक आहेत किंवा कोणी आहेत तर काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. एक म्हणजे की वर्क जो आणेल किंवा शोधेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही त्याच वर्कसाठी म्हणजे त्याच कामासाठी डिव्हिजन केलं आणि हायली प्रोडक्टिव्ह लोकांना टाकले तर कमी लोक लागणार आहे. सो द की इज टू फाइंड मोर वर्क. आता जगामध्ये काम आहे का, ते खूपच काम आहे. त्यामुळे दिस इज वॉट आय बीन टेलिंग एव्हरी वन दॅट वी आर एंटरिंग अ वर्ल्ड वेअर वी विल हॅव नो शॉर्टेज ऑफ वर्क बट ह्यूज शॉर्टेज ऑफ जॉब्स. सो द की इज टू फाइंड द स्किल टू कन्वर्ट वर्क टू जॉब्स. ही स्किल्स प्रत्येकाने अक्वायर करणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी मी एकच सांगणार आहे की प्रत्येकाने उद्योजक होणं आवश्यक आहे. जॉब्ससाठी विचार न करता आपण कसं उद्योजक व्हावं, कसं काम बघावं आणि त्यातनं कसं काम करावं हे करणं खूप आवश्यक होणार आहे. पण ए आय प्रत्येकाने ए आय शिकावं 100%, कारण त्याच्याशिवाय काही चॉईस नाही आहे. तुमची कॉम्पिटिशन ए आयच्या पेक्षा जास्ती दुसऱ्या लोकांबरोबर आहेत. यू विथ ए आय, यू विदाउट ए आय. जो ज्याच्याकडे ए आय इज बेटर ऑफ दॅन विदाउट ए आय. सो एव्हरी वन मस्ट लर्न ए आय, दॅट इज फॉर शुअर. आणि ए आय वापरून काहीतरी नवीन करा, नवीन विचार करा. त्याच कामाचे वाटे न करता नवीन काम शोधा आणि नवीन गोष्टी तयार करा. लोकांचं असं म्हणणं आहे की 2-3 लोकांची कंपनीसुद्धा बऱ्याच नवीन प्रोजेक्ट्स नवीन प्रॉडक्ट्स बनवू शकते. सो द अमाऊंट ऑफ थिंग्स दॅट कॅन बी डन इज इन्फिनिट. तर इट्स अप टू अस अँड आवर क्रिएटिव्हिटी टू फाइंड न्यू थिंग्स असं मी म्हणेन त्याच्यात. अँड स्पेसिफिकली तुला काय वाटतं याच्यावर? No, I actually experienced it very differently. So I was on a temple tour for 6 days in Tamil Nadu. Typically what happens is you go to certain websites and look up the content and things like that. With Google Gemini, we could actually ask very precise questions. मला एवढा वेळ आहे, मला एवढ्या वेळामध्ये बेस्ट टेम्पल पाहायचं आहे आणि तिथे काय विशेष आहे ते मला कुठे आहे ते सांग. आणि it would give you so precise information. The productivity of that entire 6 days was quite phenomenal, and I have never experienced it like this, because you would generally call somebody, ask somebody, but this time I could
clearly change the way I would actually do the temple tourism. So again, there is, and I have done it at workplace many a times. So very apt. पण तरी तुला काय वाटतं जॉबचं काय होईल? जॉब्स म्हणजे लोकांनी people have to find out ways to create new jobs and new opportunities. That is something which is very clear. Areas which have never got that type of exposure, there are opportunities to create. Like take healthcare for example itself. Creating lot many jobs in the healthcare sectors which are underserved. ह्या तिथे खूपच ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं मला ठामपणे वाटतं. आणि स्पेसिफिकली इंडिया जिथे स्ट्रगल करते, अँड दॅट वॉज माय क्वेश्चन, इंडिया हॅज सो मेनी एरियाज विच आर अंडरसर्व्ड अँड विच पोटेन्शियली कॅन बेनिफिट सिग्निफिकंटली विथ AI. ह्याबद्दल काय करता येईल, किंवा स्पेसिफिकली बरीच मुलं आहेत इथे ऑडियन्समध्ये, त्यांना जर नवीन आयडियाज नवीन एरियाजमध्ये विचार करायचा असेल तर त्यांना आपण काय गायडन्स देऊ शकतो? यू आर राईट. म्हणजे प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि नवीन गोष्टी करायसारख्या बऱ्याच आहेत. विद्यार्थ्यांनी नवीन गोष्टी कशा कराव्या, डिझाईन कसा करावा, डिझाईन थिंकिंग किंवा असे जे काही नवीन म्हणजे नवीन विचार कसा करावा हे शिकवणं आपण आवश्यक आहे. आणि आता कसं होणार आहे की AIमुळे ना तुम्हाला ब्रेड्थ ऑफ नॉलेज हे असणं आवश्यक आहे. की जो सक्सेसफुल होतो तो AIकडनं कसं काम करून घ्यायचं ते त्याला माहिती होतं. मग ते जे असतात ज्यांना AIकडनं काम करवून घ्यायचं असतं किंवा करू शकतात त्यांना बऱ्याचशा विषयांची बरीचशी माहिती असते. डिटेल जरी नसली तरी त्यांना हंच असते की अरे ह्याला त्याच्याशी कनेक्ट केलं तर काय होईल, त्याला काय होईल, असं करून प्रश्न विचारायची केपेबिलिटी पाहिजे. याच्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन नवीन गोष्टी आणि जास्ती ब्रेडथमध्ये गोष्टी शिकाव्या आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकाव्या. मी तर 2 एक्झाम्पल सांगतो जस्ट टू इलस्ट्रेट दॅट लाईफ इज नॉट सो बॅड. तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो खडगपूरला, मी जेव्हा फर्स्ट इयरला खडगपूरला गेलो तेव्हा आम्हाला वी वर नॉट अलाउड टू यूज कॅल्क्युलेटर्स इंजिनिअरिंगमध्ये. तर मग आम्हाला लॉग टेबल वापरायला लागायचे. आणि फर्स्ट इयर नंतर आम्हाला सांगते दिस बॅटल वॉज लॉस्ट. आणि आम्हाला सांगितलं फर्स्ट इयरच्या शेवटी की प्रत्येकजण जा आणि एक कॅल्क्युलेटर विकत घेऊन या, कारण आता इट्स नॉट पॉसिबल टू कम्पीट विथ लॉग टेबल्स. आणि तेव्हा खूप डिस्कशन होतं की अरे ह्याच्यामुळे तुम्हाला लॉग टेबल वाचता येणार नाही, तुमची ती स्किल जी आहे लॉग टेबल्सची ती चालली जाईल. आणि जर माझ्या वडिलांनी सांगितलं तुला हे स्लाईड रूल नाही वापरता येत, नाही येत, कधीच नाही वापरला. तर त्यामुळे कसं झालं, आज मला तुम्ही विचारला लॉग टेबलवर मल्टिप्लिकेशन किंवा काय असेल ते करा, ते शक्य नाही. म्हणजे आय हॅव लॉस्ट दॅट केपेबिलिटी. तेव्हा येत होतं, आता नाही येत. सो येस, आता बऱ्याचशा अशा स्किल्स आहेत की ज्या आपण मे बी वी विल लूज दॅम, बट स्टील वी आर बेटर ऑफ विथ कॅल्क्युलेटर्स दॅन विदाउट कॅल्क्युलेटर्स. असंच होणार आहे की आता स्पेलिंग आपण वर्डमध्ये टाईप करतो ते ऑटो करेक्ट होतं, ग्रामर करेक्ट होतं, लँग्वेज करेक्ट होती, कुठलीही भाषा करेक्ट होती. तर बऱ्याचशा स्किल्स आपल्या जाऊ शकतील, पण नवीन स्किल्स पण तयार होऊ शकतील. तर हे आपल्याला नवीन गोष्टी शिकून थोडंसं ओपन माइंडेड असणं आवश्यक आहे. असं हे एक भाग मी लोकांना सांगायचा प्रयत्न करेन की या म्हणजे लेट्स नॉट बी प्युरिस्ट अबाउट एव्हरीथिंग, लेट्स बी प्रॅक्टिकल अबाउट सम ऑफ दीज थिंग्स. दुसरी गोष्ट मी लोकांना सांगतो की आपण चेसबद्दल विचार करू. 2008मध्ये की आता चेसची हिस्ट्री अशी आहे की AI आणि चेस हॅव गॉन टुगेदर फॉर द मेनी इयर्स. डिफरंट अल्गोरिथम्स जेव्हा पण होते AIमध्ये ते सगळे आपण चेसवरती एक्सपेरिमेंट करून बघितले. आणि 1997मध्ये IBMच्या डीप ब्लूनी कॅस्परोवला हरवलं. तेव्हा पहिल्यांदा ग्रँडमास्टरला कम्प्युटरने हरवलं. तरीसुद्धा एक ग्रँडमास्टर एक मॅचमध्ये असं हरवला, ठीक आहे, पण 2005-06 पर्यंत pretty much every grandmaster would lose to the computer 100% of the time. हे तोवर सिद्ध झालं होतं की कम्प्युटरशी काय होणार नाही. 2008-09मध्ये मला आठवतं आपण इथे म्हणजे देवर लॉट ऑफ चेस प्लेयर्स आणि आय गॉट समहाव इन्वॉल्ड विथ सम ऑफ दॅम. हेच डिस्कशन होतं, आता चेस इज डेड, चेसमध्ये काय करण्यासारखं राहिलं नाही, कारण काय कम्प्युटर प्रत्येकाला हरवणार आहे, ते असं सगळं होणार आहे. पण आज तुम्ही चेस बघितलं तर आज चेस कम्प्लिटली वेगळं आहे. आणि तुम्ही जर ग्रँडमास्टरला विचारलं तर तो सांगेल की मी चेस AI वापरून चेस खेळतो आता. तर आपण कम्प्युटरशी कम्पीट नाही करत आहे, आपण दुसऱ्या ह्युमन्सशी कम्पीट करतो आहे चेसमध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा असंच होणार आहे की AI इज रायटिंग बेटर प्रोग्राम्स दॅन ह्युमन्स. यू कॅन्ट कम्पीट विथ AI एनी मोर ऑन मेनी थिंग्स, बट हाऊ टू यूज AI इज द स्किल दॅट यू नीड टू अक्वायर. तर हा थोडा विचार करायची थोडी वेगळी पद्धत करणं आवश्यक आहे.
आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण शाळेमध्ये पण ठीक आहे लोकांनी ए आय वापरू नये असं नाही वापरू ठीक आहे तुम्हाला थोड्या गोष्टी 10वीपर्यंत ठीक आहे पण त्याच्यानंतर तुम्ही नाही वापरलं तर तुम्हाला ऑप्शन नाही यू आर हँडिकॅपिंग युअर सेल्फ सो जेवढे स्किल्स आहेत ते कसे इफेक्टिव्हली वापरता येतील ॲज टूल्स हे शिकणं आवश्यक आहे. Very valid points. And in fact, I did a workshop very recently for faculty members on how they could use AI to teach better, how their students can use AI to become better commerce graduates or arts graduates as such. Just switching on, Deyasra Foundation and